धन्यवाद विजय, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय टायगर स्पोर्ट्स बेबी बडा चषक 2025. तर इथे आपण पाहतोय टॉस जिंकून गोलंदाजी निवडली आहे. दुसरी मॅच प्रेक्षकांच्या माहितीसाठी गावदेवी स्पोर्ट्स जाबरपाडा पेल्लार विरुद्ध आपण पाहतोय मरुदी स्पोर्ट्स राजावली बी. कालचा दिवस जर राजावली क्षेत्राला जर विचार केला तर मग तिथे एक स्पर्धा संपन्न झाली. साई कृपा चषक 2025 आणि आज मात्र प्रारंभ दोन मोठ्या स्पर्धांचा या मैदानावर आपण पाहतोय. म्हणजेच टायगर स्पोर्ट्स बेबीवाडा चषक 2025 आणि पोमनच्या मैदानावर पण पाहिला तर आकाश मूर्ती चषक 2025. पहिला चेंडू फुलटॉस फेकण्याचा प्रयत्न, परंतु चूक झाली आहे फिल्डर कडून आणि पहिल्याच बॉलवर मात्र झेल हा ड्रॉप झालाय. हे काय घडलं गेलंय, ज्याप्रमाणे हा विषय भरपूर गंभीर राहिलाय गावदेवी स्पोर्ट्स जाबरपाडा या संघाचा. कारण की फिल्डिंग थोडासा चिंतेचा विषय त्यांचा आहे आणि ते इथे दिसून आलंय पुन्हा एकदा. आता बॅटची कडा आहे, थर्डमॅनच्या दिशेने चेंडू वेगानं, आउटफील्ड फास्ट आहे, थांबणार नाहीये आणि चेंडू पाहता पाहता बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा आलाय चौकार. धन्यवाद डीजे. पहिल्या बॉलवर आपण बघितलं होतं की झेल ड्रॉप झाला, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर नशिबाची इतकी साथ मिळाली ना की चौकार लगेच येताना पाहायला मिळाला. रोहितला आपण पाहतोय जो ओपनिंगचा क्रम मात्र सांभाळत असताना चांगलं क्रिकेट त्यांना खेळायचं आहे, परंतु हो यावेळेला मात्र आता नशीब साथ नाही देणार. बॅटची आतली कडा यश टॅनवर चेंडू आदळला आणि तिथे आपण पाहिलं तर मग प्ले डाऊनच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद आणि इथे पहिला धक्का साई ज्याप्रमाणे मरुदी स्पोर्ट्स राजावली या टीमला मात्र दिलाय आणि तिथेच आपण बघितलं तर फलंदाज होणारा बाद कोण तर रोहित सुतार हा परतलाय. धन्यवाद डीजे. इथे आपण पाहतोय तर मग नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये झाले. तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी उमेश वर्गण आपण पाहतोय. बॉलिंगचा क्रम आपण बघितला तर विशालने आणि जिथेच बाद होणारा खेळाडू रोहित. ज्याप्रमाणे मरुदी स्पोर्ट्स राजावली टीम पाहिली तर बी टीम पाहायला मिळते, पण त्या बी टीम कडून चांगलं क्रिकेट आज अपेक्षित आहे. कदाचित आज चांगला खेळ दर्शवतील का, प्रेक्षकांना इम्प्रेस करतील का, गावदेवी टीम सुद्धा इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करेल. पहिला बॉल अक्रॉस द लाईन, खाली क्षेत्र आहे आणि त्या खाली क्षेत्रामध्ये या चेंडूला फेकून दिलं. एका टप्प्याने चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा आलाय शानदार जानदार टायगर स्पोर्ट्स चषकातील दमदार चौकार. धन्यवाद डीजे. इथे आपण बघितलं ना तर ज्याप्रमाणे एक शॉर्ट पिच चेंडू मिळाला आणि या मैदानावर शॉर्ट पिच चेंडू तुम्ही फलंदाजांना देऊ शकत नाही आहेत, कारण की अगदी वाट पाहतात त्या चेंडूची वाट लावण्यासाठी आणि वाट लावली आहे, वाट दाखवली, चौकार मिळवला गेला. तुमच्या टोटलमध्ये भर पडली आहे. दुहेरी अंकामध्ये धावफलक पोहोचलंय 10, एक बाद 10. इतर मी म्हणेन की चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण की डबल डिजिटमध्ये स्कोर एक चांगला. यावेळेला फटका येत आहे, झेलची संधी पुन्हा एकदा पाहतोय आपण. अगदी इझी होता तो ड्रॉप झालाय आणि पुन्हा एकदा तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं की खराब फिल्डिंग आहे ना. नक्कीच तुम्ही जर एखाद्या टुर्नामेंट्समध्ये करतायत तर मग तुम्हाला त्या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाण्याचं कार्य करू शकते आणि तेच आपण पाहतोय की इथे होत असताना पाहायला मिळालं. मग बॅटिंग युनिट, बॉलिंग युनिट आणि फिल्डिंग युनिट या तीन गोष्टी चांगल्या असायला हव्यात. पुन्हा एकदा झेल निर्माण झाला, आता पकडला जाईल का, नाही आहे. इथे इंटरेस्टच नाही आहे, कोणीच इंटरेस्ट नव्हता
कारण की जिथे आपण पाहतो पूर्णपणे आपण पाहू शकतो एखाद्या खेळाडूने इंटरेस्ट दर्शवायला हवा होता. गोलंदाजाने प्रयत्न केले गोलंदाजीमध्ये विकेट मिळवण्याचा, यामध्ये एक मिळाला आहे परंतु आणखीन काही मिळाले असते परंतु तसं काही झालं नाही. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकानंतर टॉस हरल्यानंतर फलंदाजी करण्याचं जे निमंत्रण मिळालं ते स्वीकारत असताना एक गड्याच्या मोबदल्यात 12 धावा फलकावर लगावल्यात. आणखीन 3 षटकं असतील, या 3 षटकामध्ये किती धावांचा टोटल इथे उभा केला जाणार आहे हे प्रत्यक्षात पाहणार आहोत. तत्पूर्वी कुठे जाऊ नका, पाहत रहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच टायगर स्पोर्ट बीबीवाडा चषक 2025. एक छोटासा डीजे ब्रेक. धन्यवाद डीजे. आपण बघितला क्रिकेट हा खेळ असा आहे ना की जे 11 खेळाडू असतात त्यांनाच खेळावा लागतो, परंतु मैदानाच्या मध्ये जे खेळाडू असतात त्यांनाच खेळावं लागतं. म्हणून तर म्हटलं जातंय ना, जीवन आहे खरी कसोटी, वाट कुणाची तू पाहू नकोस, येईल कोणी मदतीला तू वाट कुणाची पाहू नको. यावेळेला आपण पाहतोय की या मैदानात जर तुम्हाला हा सामना जिंकवायला ना दुसरा बाहेरचं कोणी नाही येणार आहे. जिंकवायचं तर तुम्हालाच, तर त्या खेळामध्ये जिंकायचं तर तुमच्यामध्ये असलेलं क्रिकेट, तुमच्यामध्ये असलेली कला, तुमच्यामध्ये असलेले गुण हे मात्र नक्की दर्शवावे लागतील. चांगलं क्वालिटी क्रिकेट खेळावं लागेल आणि सर्वश्रेष्ठ क्रिकेट खेळावं लागेल, कारण की दोन्ही संघ आपण बघितलं तर जिंकण्यासाठी आलेले आहेत, इथे हरण्यासाठी कोणी आलेला नाही आहे. पण जो चांगलं क्रिकेट खेळ तो मात्र इथे जिंकेल. चांगला चेंडू मात्र फेकला जातोय. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज उमेश खुताड्याला पाहतोय, पण वाईट बॉल आहे. पंचाने इशारा दर्शवला आहे की ज्याप्रमाणे दिसून आला होता नक्कीच चांगल्या प्रकारे हाताळला गेला होता, परंतु पंचांनी समोरून पाहिलं की हा खराब आहे आणि वाईट चेंडूची नोंद होते. 13 धावा फलकावर. उमेश यांना पाहतोय आपण दुसऱ्या षटकामध्ये स्पाल महत्वपूर्ण त्यांच्या हातामध्ये सोपवलाय कर्णधारानं, परंतु हा वेळेला आपण बघितलं पुन्हा एकदा लाईन काय आहे, तर पुन्हा एकदा तीच लाईन, तोच नतीजा. एक्स्ट्रा रन्स मिस्टर एक्स्ट्रा रन्स कसे असतात माहिती आहे का मित्रांनो? अगदी बाबळीच्या काट्याप्रमाणे, आणि ते टोचतात, नंतर टोचतात आणि ते टोचतीलच, कारण की जेव्हा चेसिंग करतो ना आपण तेव्हा एक धावेला 2 मध्ये कन्वर्ट करावं लागतं आणि 2 धावा 4 मध्ये. मग किती पाहतो आपण की मोठा फायदा मिळत असतो एखाद्या बॅटिंग करणाऱ्या टीमला. तर हे चित्र पाहायला मिळतंय आपल्याला की एक्स्ट्रा, आणि त्यावर मात्र मित्र म्हणेन नियंत्रण ठेवावं लागेल गोलंदाजांना. आता ऑन साईडला खेळायचा होता, अगदी आपण पाहिलं तर बॉडीचा वेध घेणारा चेंडू होता, ताकद जास्त प्रदान करायची होती परंतु चेंडूवर नजर होती ना ती व्यवस्थित नव्हती जयेश या खेळाडूची, आणि त्यामुळेच आपण पाहतो की इथे एक जो शॉट बिग हिट म्हणजे मिड विकेटला क्लिअर करण्याचा प्रयत्न करत होते परंतु यशस्वी झाला नाही. टायगर स्पोर्ट्सचा बीबीपाडा टीमचं कौतुक करावं लागेल, कारण की देखणे आणि एक सुंदर अशी स्पर्धा मात्र जे आजपासून आपल्या भेटीला आणले, सलग 4 दिवस या स्पर्धेचा मात्र रणसंग्राम जो आपल्याला या मैदानावर पाहायला मिळणार आहे, आणि भरपूर चांगली मेहनत आपल्याला पाहायला मिळाली. भरपूर काही सहकार्य केलं या स्पर्धेसाठी, जे प्रायोजक आहेत, जे स्पॉन्सर्स आहेत त्यांचे सुद्धा अगदी मनापासून आभार व्यक्त करावे लागतील, कारण की त्यांच्या योगदानामुळेच ही स्पर्धा एक चांगल्या स्तरावर आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला बॅटच्या रडारमध्ये हा हवाई हल्ला, चेंडूने गाठलाय बाउंड्री लाईनच्या बाहेरचा पल्ला, चेंडू निघून गेला मिड विकेट, सीमारेखा पार. हा येतोय बिग हिट, A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार, 6 धावा. वाटीचे अप्रतिम शॉट, ओव्हर पिच चेंडू अगदी बॅटच्या रडार मध्ये, आणि ताकद दर्शवली गेते जयेश या खेळाडूने. जयेशची क्षमता आहे, चांगली हिटिंग करू शकतात, आणि मात्र त्या हिटिंगच्या जोरावर पण पाहिलं तर मग चेंडूला मात्र स्टँड मधून पुन्हा एकदा आणावं लागलं. त्याचं कारण आपण पाहिलं की गोलंदाजाचा हा चेंडू थोडासा ओव्हर पिच पडला होता. टीमची टोटल आहे 20 या आकड्यावर. पुढचा चेंडू शॉर्ट पेच, पुन्हा एकदा आडवा बाट न पाहतोय. हा फटका जणू काही जयेशचा दिलेला 440 वॉल्ट विजेचा झटका, पुन्हा एकदा येतो षटकार, 6 धावा. पाणी पड पोशे आलो घराकडे, थेंबे थेंबे पाणी पड ग, पाणी पड पोशे आलो घराकडे. पाणी भिजू घरानी जीव माझा तडफड. डेफिनेटली आपण बघितलं तर चेंडू फेकून झाले 3, आणि मग त्या 3 चेंडूमध्ये भरपूर धावा खर्च केल्या तसं म्हणायला हरकत नाही आहे, कारण की 2 उत्तुंग षटकार, त्यात नंतर 2 वाईट,
आणि चित्र मात्र बदललं गेलं. धावफलक पाहता पाहता 26 या आकड्यावर पोहोचलं गेलं. मग चांगल्या टच मध्ये आहे जयेश आणि रोखण्यासाठी काही रणनीती वापरली जाईल का? हो, पुन्हा एकदा आपण बघितलं त्या क्षेत्रामध्ये खेळायचा होता, परंतु ही लाईन आहे ना खराब आहे. यावेळेला वाईट चेंडूचा मात्र इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. 27 धावा फलकावर पूर्ण होताना पाहायला मिळतात. षटक आहे प्रगती पथावर, हे दुसरं, परंतु ते प्रगती पथावर असताना गोलंदाज मात्र गोलंदाजीमध्ये तितकी प्रगती करत नाहीये. कारण की प्रगती आपण पाहिली तर फळकाची झाले आणि धाव फळक आपण पाहिलं तर तब्बल 27 आकड्यावर पोहोचला गेले पाहता पाहता. म्हणजे शांतीमध्ये भरपूर मोठी क्रांती घडवली आहे मारुती स्पोर्ट्स टीमनं. शॉर्ट पिच चेंडू यावेळेला अपुलचा फटका खेळला जातोय. फिल्डर आहेत तिथे, परंतु एका टप्प्याने चेंडूला अडवला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा अगदी सहज मिळवल्या जातील. बुनबुनसे सागर भरत आहे असं म्हणतात ना, थेंबे थेंबे तेळसाचे. आणि षटकार आल्यानंतर आपण पाहिलं तर मग इथे डबल या धावसंख्येला मात्र फोकस केलं आणि आपण पाहिलं टीमच्या फलकामध्ये बदल. 29 धावा स्कोरबोर्डवर पाहतोय आपण. अगदी ब्लॉकल मध्ये हा चेंडू मनगटी फटका वळवला जातोय. अगदी लॉंग ऑनच्या दिशेने एकदा मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय. फेकी खराब झाली. प्रत्येक आपण पाहिलं तर 2 धावा जोडल्या गेल्या टीमच्या टोटल मध्ये आणि या 2ने आपण पाहिलं तर धाव फलक पोहोचलं गेलं 31-31 या आकड्यावर. षटकामध्ये चेंडू फेकून झालेत 5. शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग जवळजवळ आपण पाहिलं तर मग 15+ सरासरी ही मिळालेली आहे. परंतु एक बॉल आहे, म्हणजे एका बॉलमध्ये आणखीन काही एक मोठा फटका आला तर मग सरासरी कदाचित मोठे सुद्धा होऊ शकते. हा मोठा फटका आलाय, हवेत आहे. एका टप्प्याने मात्र ओव्हर ऑफ दी रोप निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील 4 आणि या 4ने टीमची टोटल आपण पाहिली आहे तर पोहोचले गेले फलकावर 35 रन 35 धावा. आणि जो उल्लेख करत होतो ना की सरासरी कदाचित वाढू शकते आणि वाढली आहे, कारण की 17.5ची सरासरी झाले पहिल्या 2 षटकामध्ये. आणखीन 2 षटकं असतील, ही सरासरी वाढेल की मग कमी होईल, काय असेल येणाऱ्या 2 षटकाचं चित्र हे पाहणार आहोत. तत्परी घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. धन्यवाद डीजे. जसं म्हणतात ना की मातीने एकी केली तर वीट बनते, विटीने एकी केली तर भिंत बनते आणि भिंतीने एकी केली तर मग घर बनते, मंदिर बनते, महल बनते, ऑफिस बनते. परंतु त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर टायगर स्पोर्ट्स बीबीपाड्याने एकी केली तर टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा चषक बनतोय. आणि तो चषक आपण पाहिला तर भव्य दिव्य हा क्रिकेटचा महासंग्राम जो मात्र आजपासून मात्र ऑन झालाय. आणि नुसता हा ऑन नाही झालाय तर या चषकामध्ये प्रत्येक येणारा खेळाडू, प्रत्येक येणारा संघ मात्र आपला 100% क्रिकेट आणि चांगलं क्रिकेट दर्शवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळेल. आणि ज्या आकर्षित अशा ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफी पटकावण्याचा जी तोड मात्र प्रयत्न करताना पाहायला मिळेल. पण ज्याप्रमाणे आपण पाहिलं की आज पहिला दिवस हा कोणत्या संघाच्या नावावर राहणार आहे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज मयूर जाबर इथे सज्ज झालाय. स्ट्राईक एंड कडे आपण पाहिलं तर उमेश वर्गणा पाहतोय. उमेशसाठी हा चेंडू शॉर्ट पिच होता, परंतु कीपर थोडे बीट झाले. चेंडूला अडवू शकत नाही आणि बायच्या स्वरूपात धाव मिळेल, म्हणजे एक्स्ट्राच्या स्वरूपात आपण पाहिली तर ही धाव. तर इथे एक बाईच्या स्वरूपात आणि टीमची टोटल 36 या आकड्यावर. क्रॉस लाईन अपील केली आहे, परंतु आपण पाहिलं की नक्कीच पंचांनी फाटाळली आहे. कदाचित आपण पाहू शकतो इम्पॅक्ट मिस करणार होतं विकेट. आणि तेच कारण प्रमुख आपण पाहिलं तर मग जी LBW ची डिमांड होती ती खारिज केली आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर 36 आहे. या षटकामध्ये मयूर जाबर यांना नक्कीच चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण. परंतु एक त्याने बाईच्या स्वरूपात धाव खर्च केली आहे. शॉर्ट पिच आवडीला पट्ट्यामध्ये आहे, परंतु फिल्डर आले होते.
फिल्डर मात्र इथे चुकी करतात आणि त्या चुकीला नाही मिळणार माफी. चेंडू बाउंड्री लाईनच्या पार, हा आलाय षटकार. धन्यवाद डीजे. या इनिंग मध्ये काय दिसतंय तर पहिल्या मॅच मध्ये जे दिसलं होतं तेच चित्र सुद्धा इथे दिसतंय. चुका चुका आणि चुका, चुकणार तर मुकणार या स्पर्धेला. कदाचित मात्र ह्या चुका तुम्हाला नक्कीच टोचणार आहेत. भरपूर काही नुकसान होते त्या चुकांचं, कारण की कॅच पकडला असतं तर चांगला फलंदाज बाद झाला असता आणि धाव संख्या मात्र थांबली असती. पण यावेळेला पहा, अभिषेक येते जले पे बडावाला नमक. षटकाराला पुन्हा एकदा जयेशच्या बॅटमधनं काय फलंदाजी करत असताना मिस्टर जयेश भुयाल आज आपण पाहिलं तर हे मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालाय. आपल्या नावाचा दरारा मात्र त्याने या इनिंग मध्ये पेश केलाय. तेहतीस धावसंख्येवर खेळतोय जयेश. 48 आपण पाहिलं तर संघाचा धाव फळक पाहतोय आपण. मॅग्निफिसंट बॅटिंग राहिली आतापर्यंत. नेत्रदीपक फटकेबाजी, षटकारांची आतिषबाजी ही पाहायला मिळाली. पुढे एकदा शॉर्ट पिच. यावेळेला जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. आणि हा खेळ मात्र दर्शवताना षटकाराची हॅट्रिक्स आपण पाहतोय पूर्ण करताना मिस्टर जयेश भुयाल पोहोचला गेला या षटकारानं 39 या धाव संख्येवर. नक्कीच वैयक्तिक आणि दुसरी षटकाराची हॅट्रिक्स आपल्याला पाहायला मिळाली. पहिली हॅट्रिक्स आपण ओमकारच्या बॅटमधून पाहिली, दुसरी हॅट्रिक्स आपण पाहिली जयेश भुयालच्या बॅटमधून. षटकामध्ये चेंडू फेकून झाले तर 5 शेवटचा चेंडू आहे आणि संघाचा टोटल आपण पाहिला तर 54 धावा या फलकावर पाहतोय. हो, या वेळेला आपण बघितलं थोडा धीमा टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो प्रयत्न नाहक ठरतोय कारण की दिशा थोडीशी खराब. आपण पाहिले तर विचार चांगला होता गोलंदाजाचा, परंतु विचार अंमलात आणण्यासाठी लाईन चांगली पकडायला हवी होती, परंतु ती लाईन खराब असल्यामुळे 55 धावा फलकावर. आणि हा चेंडू आपण पाहतोय की पुन्हा एकदा स्टँड मध्ये पोहोचवतील का जयेश. प्रयत्न तर मोठा होता. इथे पाहतोय आपण काय घडलंय तर डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडूने षटकाची समाप्ती होतीये. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर एका गड्याच्या मोबदल्यात 55 धावा या फलकावर पाहतोय आपण, ज्यामध्ये जयेशाने एक अफलातून कामगिरी केली, कारण की त्याने एका बाजूने आपल्या टीमसाठी 39 धाव्यांची खेळी केली. 6 चेंडूचा खेळ आहे. 6 चेंडूमध्ये किती धावा इथून ऍड केल्या जातील, कारण की बॅटिंग तितकी चांगली होईल. 54 त्यानंतर आलेली एक आपण पाहिली वाईट 55 आणि 55 नंतर आपण बघितलं तर षटक समाप्त. 6 चेंडूमध्ये किती धावा येतील पाहूया. डीजेकडे जाऊया, गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा कमबॅक या टायगर स्पोर्ट्स चषकामध्ये येऊया. धन्यवाद डीजे. भरपूर काही चर्चा केली. पंकज होते कर्णधार या संघाचे आणि त्याने चर्चेनंतर गोलंदाज कोणता निवडलाय तर चंद्रकांतला निवडलाय. आणि आता चंद्रकांतने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न नक्कीच म्हणजे जो क्रम स्वीकारलाय शेवटच्या षटकामध्ये फक्त स्वीकारायचा नाहीये तर जबाबदारी स्वीकारायची. कारण की का 3 षटकामध्ये 55 आल्यात, मग 6 चेंडूमध्ये मिनिमम धावा द्यायच्या आहेत, विकेट मिळवायचे आहेत, ते मिळवतील का. पहिला चेंडू आपण बघितला तर फेकला जातोय, परंतु तो वाईट दर्शवला गेलाय. 55 मध्ये एक प्लस होईल, 56 धावा पाहतोय आपण. जयेशाना 39 धावसंख्येवर खेळताना पाहतोय, त्यांना 7 मात्र देत आहेत. आपण पाहिले तर उमेश धीमा टाकला, फ्लाईट दिली होती गतीमध्ये. आपण पाहिलं तर मिश्रण आणलं जात आहे आणि आता पाहिलं आपण तर मग 1 धाव मिळेल. जयेश यांच्याकडे आता मात्र लक्ष असणार आहे, कारण की जयेश आतापर्यंत पूर्णपणे लक्ष केंद्रित करणारी एक धमाकेदार एक विस्फोटक खेळी त्याने केले.
यांच्या इनिंगमध्ये आतापर्यंत आपण बघितलं तर तब्बल 5 षटकार आपण पाहिलेत आणि इथून आणखीन काही षटकार प्लस करण्याचा प्रयत्न करतील, परंतु चंद्रकांत कशा प्रकारची गोलंदाजी हाताळतील. ऑन साइडला मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न लॉंग लेगच्या दिशेने पाहिलं, फिल्डर आहेत, थोडे मिसफील्ड झाले, परंतु एकदा मिया दुसावीचा प्रयत्न आहे. अखूड थ्रो येतोय आणि तो अखूड थ्रो मात्र पाहिला तर नक्कीच ज्याप्रमाणे किप्पर होते आणि किप्पर पर्यंत पोचायला उशीर झाला. 2 धावा अगदी सहज मिळवल्या. 1 शॉट आहे का? यस, डेफिनेटली एक शॉटचा इशारा मात्र मिळतोय, कारण की एक धाव म्हणजे हत्ती गेला होता आणि शेपूट राहिला होता आणि ते शेपूट कमी पडलं आणि त्यामुळे 2 पैकी 1 मात्र कमी केली जाईल, म्हणजे एकच धाव. धीमा टाकलाय, पाहतोय आपण. नो बॉलचा इशारा मात्र आपण पाहिलं तर विचार चांगला होता ब्रेक करायचा, परंतु क्रीजच्या बाहेर पडला जातोय चेंडू. नो बॉल. नो बॉल नंतर आपण बघितलं तर मग फ्री हिट. जसं म्हटलं जातं ना की घर बांधणी करताना पायावरची पहिली विट, जेवणामध्ये मीठ आणि क्रिकेटमध्ये फ्री हिट. परंतु हा फ्री हिटचा चेंडू होता, व्यवस्थित मात्र आपण पाहिलं ना तर खेळता आला नाहीये. पहा, म्हणजे जयेशला आपण पाहिलं गती कमी दिली तर मग जयेश इथे कमी पडतो, हे गोलंदाजाने पाहिलंय आता, आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की इथे या खेळाडूवर थोडंसं नियंत्रण ठेवण्यामध्ये सफलता मिळते. परंतु हात मोकळे करण्याची संधी मिळाली, यावेळेला विकेट मिळू शकतोय. कॅच ड्रॉप झालाय. जयेश सारख्या खेळाडूला देणार जीवनदान तर मात्र नाही सोडणार तुम्हाला. ही चुकी केली आहे पुन्हा एकदा. आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे गावदेवी स्पोर्ट्स जबरपडा टीमची टोटल आपण पाहिली आहे, पोचली गेली 61च्या आकड्यावर. जयेशांचा खेळ आपण पाहिला 42 वर खेळत आहेत. पहिला अर्धशतक पाहायला मिळेल का या स्पर्धेमध्ये जयेशच्या बॅटमधून? हो, चांगला चेंडू धीमा टाकला जातोय, गतीमध्ये कमी केली जात आहे, मिश्रण आणलं जात आहे, आणि स्लोअर वन मध्ये आपण बघितलं इन कटर आहेत, म्हणजे व्हरायटी आहे, परंतु त्यामध्ये थोडंसं नियंत्रण ठेवायला हवं. पाहतोय आपण पुढील चेंडू टाकून झाले आतापर्यंत. शेवटचा असेल, शेवटचा चेंडूला मात्र उडवलंय. लॉंग लेगच्या दिशेला फिल्डर आहेत, परंतु फिल्डर पाहत राहतील आणि चेंडू एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पार मिळेल हा चौकार, आणि या चौकाराने टीमची टोटल पोहोचली गेली आहे. पाहिली आपण तर 65च्या घरामध्ये, आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 66 धावांचा एक भलं मोठं आव्हान आपण पाहिलं तर गावदेवी स्पोर्ट्स जाबरपाडा या संघाच्या समोर सेट केला आहे. आपण पाहिलं तर अमरदीप स्पोर्ट्स राजावली बी या संघानं, आणि ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर मग बॅटिंग भरपूर चांगली राहिली जयेशची, भरपूर चांगला क्रिकेट त्याने दर्शवलं गेलं, अटॅकिंग क्रिकेट खेळलं गेलंय. परंतु अटॅकिंग क्रिकेटला जर विचार करायचा झाला तर आपण बघितली नाण्याची एक बाजू, नाण्याची दुसरी बाजू आपण पाहणारच आहोत, परंतु ती कशी असेल याचं प्रत्यक्षात धावतं विवरण आपण जरूर ऐकणार आहोत. परंतु घेऊ एक डीजे ब्रेक. वाट पाहतो. शुभ तुझे काला काला काजल ढुल्याला शुभ, पुरी काला काला काजल ढुल्याला शुभ, तुझे काला काला काजल ढुल्याला शुभ. पुरी दिल माझा येतो तुझे डोल्यात डुब, पुरी दिल माझा येतो तुझे डोल्यात डुब, पुरी दिल माझा येतो तुझे डोल्यात डुब, पुरी दिल माझा येतो तुझे डोल्यात डुब.
तर वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत असणार आहे. आपण पाहतो टायगर स्पोर्ट बीबीपाडा आयोजित टायगर स्पोर्ट चषक मॅच क्रमांक दुसरा आपण या ठिकाणी पाहतो. नाण्याची एक बाजू आपण पाहिले मित्रांनो, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. 65 धावा धाव फलकावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि लक्ष असणार आहे 66 धावांचं. खऱ्या अर्थाने या ठिकाणी पण पाहिलं तर 16 बॉल मध्ये 46 धावांची एक जबरदस्त तुफानी पारी खेळला गेला. फलंदाज जयेश भुयाल इनिंग मध्ये आपण पाहिलं तर 5 षटकार आणि 2 चौकाराचा देखील समावेश आहे. यावेळेस पहिला बॉल खेळत असताना पंकज डपकानं पाठवलाय चेंडूला वाईट आहे असं वाटलं की बॅटची चुंबन घेऊन हा चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर गेलाय की काय, परंतु वाईट वर्सेस 4 म्हणजेच 5 धावा मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाज भावेश मोकाश आपल्याला पाहायला मिळतोय. पंकज डपका आणि त्याला साथ देण्याकरिता कल्पेश खापरे नावाचा हा फलंदाज नॉन स्ट्राइक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी इष्टाच्या स्वरूपामध्ये निश्चित धाव फलकाला सुरुवात झाली. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 5. मॅच अगदी शेवटच्या बॉलवरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर हा परफेक्ट यॉर्करचा मारा या ठिकाणी गेला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हटलं तर भरपूर पुढे गेले. क्रिकेटचा भगवान म्हटलं तर सचिन तेंडुलकर आणि हा क्रिकेट मध्ये असलेला परफेक्ट यॉर्कर खूप काही सांगून जातोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर इष्ट्यांच्या समोर पकडलं गेलंय आणि फलंदाज असणार आहे या ठिकाणी पंकज डपका आउट. फोटो तेरी देखूं बारी बारी जी करता जावा में मार के उडारी. मैं कितना तन्हा तन्हा लोनली लोनली तेरे बिन तेरी याद 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 में तेरी याद 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 में तेरी याद 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 में तड़पे गया. धन्यवाद डीजे. आमचे डीजे मॅन यांना देखील कोणाची तरी आठवण झालं. एक सुंदर गीत या ठिकाणी फिश केले. पहिला विकेट डाऊन झाला या ठिकाणी आपण पाहिला तर गावदेवी स्फोट जाबरपाडा टीमचा पंकज डपका डगआउटला परतलाय. यावेळेस हा पुढचा बॉल आपण पाहिला तर नो चा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. प्रवीण जाधव आणि राजेश भुयाळ यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम स्वागतम सुस्वागतम आपल्याला या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आणि आपणास विनंती आहे की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर प्रवीणजी जाधव यांच्या माध्यमातून टायगर स्पोर्ट बीबीपाडा टीमला टी शर्ट देखील स्पॉन्सर केलेले आहेत आणि निश्चितच पुरस्कर्ते आहेत. त्यांना विनंती आहे निश्चितच आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आपला देखील सहर्ष स्वागत आहे या टायगर चषकामध्ये. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 7 धावा पाहायला मिळतात. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू एका टप्प्यानं सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांकरिता येतोय हा चौकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 11च्या घरामध्ये 11 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. लक्ष आहे ते म्हणजे 66 धावांचं आणि 66 धावांचा पाठलाग पूर्ण करायचा असेल तर अशीच फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल.
यावेळेस आपण पाहिलं तर चांगला स्टेट ड्राईव्हचा फटका होता. मिळते फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 12च्या घरामध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे भावेश मुकाशियाच्या षटकातील. यावेळेस आपण पाहिलं तर यष्टीरक्षक या ठिकाणी बीट होतोय किशोर गांगुर्डे, परंतु एक धाव या ठिकाणी पूर्ण केले. कदाचित दुसरी पूर्ण केली जाईल का, परंतु नाही असं उत्तर आलंय. एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय. 66 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना 13 या आकड्यावरती अजूनही 18 बॉल शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी जवळजवळ या ठिकाणी आपण पाहिलं तर 53 धावांची आवश्यकता असणार आहे 18 बॉल मध्ये. आणि या 53 धावा निश्चितच पूर्ण करायच्या असतील तर आता मात्र गाडीचा गिअर चेंज करावा लागेल गावदेवी स्फूट जाबरपाडा टीमला. सध्या तरी दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो योगेश पिलाना अँड कल्पेश खापरे. योगेश पिलाना वनडाऊनला मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याच्याकडनं चांगले बॅटिंग जरूर झाले आहे, परंतु शेवट देखील गोड व्हायला हवं. 18 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 53. सध्या आपण या ठिकाणी ऑन स्ट्राईक वरती पाहिलं तर योगेश आहे. गोलंदाज रोहित सुतार दुसरं षटक टाकण्याकरता सज्ज झालाय. षटकातील पहिला बॉल फुल टॉस बॉल आणि त्याला पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांनी करता आणि पंचांच्या माध्यमातून बिमरचा देखील इशारा आलाय. कमरेच्या वर हा चेंडू सापडला गेला आणि त्याच्यावरती आलेला मोठा फटका 6 धावा. धन्यवाद डीजे, धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं पहिल्या षटकाला सुरुवात झाली तेव्हा मात्र वाईट चेंडू हाताला गेला आणि त्याच्यावरती आलेला चौकार. आणि यावेळेस आपण पाहतोय दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात झाली आणि नो बॉल हाताला आणि त्याच्यावरती आलेला षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली ती 20. आता मात्र जी धावसंख्या हवी होती ती धावसंख्या या ठिकाणी आली आहे टीम गावदेवी स्फूट जाबरपाडा संघाच्या माध्यमातून. खराब चेंडू हाताळले गेले आणि निश्चितच त्या ठिकाणी आपण पाहिलं तर त्याच्यावरती केलेला पलटवार आणि निश्चितच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय चांगले प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. फलंदाजाला बिमार करणारा हा बॉल टाकला होता रोहित सुतारनं, परंतु त्याच्यावरती केलेलं आक्रमण अप्रतिम राहिलं गेलं. फ्री हिटचा बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी. यावेळेस हा चेंडू पडल्यानंतर निश्चितच फलंदाजाच्या शरीराचा वेध घेतला होता. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता परंतु प्रयत्न या ठिकाणी पाहिला तर असफल ठरतोय. डॉट बॉलची सांगता या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. प्रीहिटचा बॉल होता आणि प्रीहिटच्या बॉलवरती फक्त फलंदाज रन आउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय आणि तोच प्रयत्न या ठिकाणी केला होता गोलंदाज रोहित सुतारनं. यावेळेस पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती योगेश पिलाना सज्ज आहे. यावेळेस बॅटची हलकीशी लिडिंग एज घेऊन चेंडू मात्र फाईन लेग क्षेत्राकडे रवाना होतोय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेत. कदाचित तिसरी पूर्ण केली जाईल का, परंतु प्रोटेक्शन साठी क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. 2 टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 22 धावा. अजूनही 44 धावांची आवश्यकता आहे. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये ऑन झालंय. चेंडू टाकून झाले 2. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. बॅटची हलकीशी चुंबन घेऊन चेंडू मात्र थर्डमॅन क्षेत्रामध्ये रवाना झाला होता. एक सिंगल धाव फलकावरती ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23च्या घरामध्ये.
आता मात्र चेंडू शिल्लक असतील 15 आणि 15 बॉल मध्ये जवळजवळ 43 धावांची आवश्यकता असणार आहे मॅच जिंकण्यासाठी गावदेवी स्फूट जाबरपडा टीमला. रोहित सुतारचा हा चौथा बॉल. हाफ टॅकर बॉल होता, वाट बघितली आणि त्याच्यानंतर मात्र वाट लावले असं म्हणायला काही हरकत नाहीये. चेंडूला पाठवले लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांकरिता आलाय षटकार कल्पेशच्या बॅट मधनं. धन्यवाद डीजे, धन्यवाद. बाउंड्री पंचांना विनंती आहे आपण निश्चितच लगेच चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवायचे. संघर्षाचा काल कधी संपत नसतो, प्रसंगानुसार त्याच्याकडे पाहावं लागतं. थोडासा प्रसंग या ठिकाणी पण पाहिला तर जरूर आहे गावदेवी स्फोट जाबरपडा टीम वरती आणि तो प्रसंग दूर करण्यासाठी निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आता मात्र संघर्ष मोठा करावा लागेल. षटकार या ठिकाणी जरूर पेश केलाय कल्पेशनं. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आडव्या बॅटनं चेंडूला हाफ व्हॉलीवर घेतलाय आणि चेंडूला पाठवलाय लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांकरिता आला हा षटकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या 4 ने पुढे सरकते जाऊन पोहोचले ती म्हणजेच 33 आकड्यावरती. लक्ष आहे ते म्हणजेच 66 धावांचं आणि 2 ओव्हर अजून सुद्धा संपल्या नाहीयेत. अजून 1 बॉल शिल्लक आहे या दुसऱ्या षटकातील. 33 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतायत. निम्मा पल्ला पार केलाय. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस बॉल समोरच्या दिशेनं. शतरक्षक थोडासा लेट जरूर पोहोचलाय बट अजय त्या ठिकाणी होता आणि निश्चितच अजयच्या माध्यमातून झेल पकडण्याचा प्रयत्न केला नाहीये परंतु चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न खूप चांगले केले होते आणि निश्चितच तो प्रयत्न या ठिकाणी सफल ठरतोय. 2 धावा येत आहेत. 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 35च्या घरामध्ये. 35 धावा धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतात. 6 बॉल शिल्लक आहेत आणि अजून सुद्धा 15.50च्या सरासरीनं 15.50च्या सरासरीनं अजून सुद्धा 2 ओव्हर मध्ये 31 धावा बनवाव्या लागतील मॅच जिंकण्यासाठी गावदेवी स्फूट जाबरपडा टीमला. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहिलं तर मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये देखील खूप चांगला साथ मिळालाय तो म्हणजेच गावदेवी स्फूट जाबरपडा टीमला. या ठिकाणी आपण पाहिलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 11 धावा जरूर धाव फलकावरती जोडल्या जात आहेत. सुरुवातीला आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर भावेश मोकाशीनं वाईट चेंडू हाताला त्याच्यावरती षटकार आला. त्याच्यानंतर रोहित सुतारच्या माध्यमातून देखील पहिला बॉल नोट टाकला गेला त्याच्यावरती आलेला षटकार आणि या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा जरूर धाव फलकावरती चांगला येताना या ठिकाणी आपण पाहतोय आणि त्याचा फायदा झालाय गावदेवी स्फूट जाबरपडा टीमला. आता मात्र हे तिसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये उमेश वर्गणा नावाचा हा गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. 12 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. एवढेच आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता योगेशनं आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर रन आउटच्या स्वरूपामध्ये योगेशची विकेट मात्र मिळाली गेल्या पहिल्या बॉल वरती या तिसऱ्या षटकाच्या एसटीचे.
धन्यवाद डीजे. चला घाई करायची मग संध्याकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर या मैदानावरती लवकर अंधार होतो असं आम्हाला या ठिकाणी दर्शवलं एवन जोडी कृष्णा भोईर अँड साईनाथ भोईर यांनी. मग थोडीशी घाई नक्कीच या ठिकाणी करावी लागेल. अजून सुद्धा 11 बॉल शिल्लक आहे त्यांनी जिंकण्यासाठी. 31 धावांची आवश्यकता असणार आहे. यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू देखील खूप चांगला पाहायला मिळतोय. डॉट चेंडूला निश्चितच प्रेशर मात्र थोडंसं बॅटिंग करणाऱ्या टीम वरती वाढला जाईल यात काही शंका नाहीये. यावेळेस उमेश वर्गना कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगल्या धावा धावफलकावरती आल्यात आणि यावेळेस धावांना मात्र रोखण्यासाठी चांगला प्रयत्न उमेश वर्गनाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. आज स्पर्धेचा पहिला दिवस आपण या ठिकाणी पाहतोय. हा चेंडू आपण पाहिला ना तर निश्चितच ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी केली होती. फुलर लेनचा हा बॉल या ठिकाणी होता आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट होताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 37 या आकड्यावरती. 29 धावांची अजून सुद्धा आवश्यकता असणार आहे. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 9 चेंडू 29 धावा. 2 मोठे फटके पुन्हा एकदा वापसी करून देतील सामन्यामध्ये आणि ते फटके येतील का कल्पेशच्या बॅट मधनं कारण कल्पेशचा विचार जर केला तर तो सलामीला आलाय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी केलाय. क्षेत्ररक्षक गोदा जज करतोय पकडतो झेल आणि समाप्त होईल. कल्पेश खापरे या खेळाडूचा खेळ इज आउट. आणखी एक बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. न्यू बॅटर आपण पाहिला तर अनंत जाबर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. शेवटचा बॉल असणार आहे या 3ऱ्या षटकातील. यावेळेस आपण पाहिलं तर फटका चांगला आहे ऑन साईडला. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती म्हणजेच 38 या आकड्यावरती. असं वाटलं होतं की ह्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा येतील परंतु नाही. फक्त धावा आल्यात त्या म्हणजे 3 आणि महत्वाचे 2 विकेट या ठिकाणी प्राप्त केलेत गोलंदाज उमेश वर्गनानं. आता मात्र जिंकण्यासाठी जवळजवळ धावांची गरज आहे ती म्हणजेच 28 आणि चेंडू शिल्लक असतील 6. प्रशांत वर्गन येतोय आता मात्र नंबर 4चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस आपण हा पहिला बॉल या ठिकाणी पाहिला तर आणि पहिल्या बॉल वरती विकेट प्राप्त केलाय. काय जबरदस्त यष्टीरक्षण यावेळेस पाहायला मिळालं किशोर गांगुर्डेच्या माध्यमातून.
पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केलाय गोलंदाज प्रमोद वर्गनानं, सॉरी प्रशांत वर्गना आहे नंबर 4चा गोलंदाज. मात्र थोडीशी संकटामध्ये टीम पाहायला मिळते गावदेवी स्फोट जाबरपाडा. 5 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी 28 धावा अजून सुद्धा बनवायचे आहेत. तिसरं षटक खूप निर्णायक राहिलं गेलं ते म्हणजेच मरुदेवी स्फोट राजावली करता उमेशच्या माध्यमातून 2 विकेट आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. यावेळेस थोडस सप्पल क्रॉस झाले होते. फलंदाज विशाल आणि हा फटका खेळला होता ऑन साइडला. 2 धावा मिळतील. 2 टीमची धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 40 आकड्यावरती. इक्के दुक्के से काम अभी चलने वाला नहीं है मैदान के अंदर. अगर मैच आपको जीतनी है तो मैदान के अंदर बड़े शॉट लगाने पड़ेंगे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आडवा बॅटनं पुन्हा एकदा चेंडूला पाठवले ऑन साइडला. डीप मिड विकेटला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जयेश भुयाळ. आणि जयेश भुयाळचा जर या ठिकाणी विचार केला तर ह्या मॅच मध्ये अतिशय चांगला जबरदस्त खेळ राहिलाय. 16 बॉल मध्ये 46 धावा त्यांनी बनवले. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर 5 षटकार आणि 2 महत्वाचे चौकार देखील पाहायला मिळतात त्याच्या त्या इनिंग पारीमध्ये. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू देखील येतोय डॉट. पूर्णपणे सामन्यावरती वर्चस्व या ठिकाणी दाखवलंय. अतिशय जबरदस्त रोल पे केलाय मरुदेवी स्फोट राजावली बी टीमच्या संघानं. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला जयेश भुयाळ आणि त्या ठिकाणी पकडतो झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज आपण पाहिला तर उमेश. ह्या खेळाडूचा खेळ आउट. मस्ती में मस्तानों को अपनी ही धुन में चले, दुनिया से क्या लेना है. धन्यवाद. एक टॉस साठी रेडी राहायचंय कानाई स्फोट नाईकपाडा संघ. यावेळेस ॲपट्रॅकर बॉल फायनलीला चेंडूला वलवलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला बीट करून चेंडू सीमारेषा पार होतोय 4 धावांकरिता. आणि शेवटच्या बॉलवरती येतोय हा चौकार परंतु त्यांनी काही फरक पडणार नाहीये. मरुदेवी स्फोट राजावली टीमला सामना जिंकलाय. राजावली टीमनं हायलक गावदेवी स्फोट जावरपाडा. अँड कॉंग्रॅच्युलेशन मरुदेवी स्फोट